हॅलो एव्हरीवन. आपण फंडामेंटल राईट्समधले फर्स्ट 20 क्वेश्चन बघणार आहोत आज. हे एम लक्ष्मीकांतमधलं ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे. फर्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. In view of Article 20 of the Constitution of India, no person accused of an offence can be compelled to give his signature or thumb impression for identification. Second आहे, give oral testimony either in or out of the court. Which of the statements given above is correct? So Article 20 आहे, पर्सन ॲक्युज्ड ऑफ ॲन ऑफेन्स, कुठल्याही आरोप केलेला आहे कुठल्याही गुन्ह्याचा, तर त्या पर्सनला काय आपण कंपेल नाही करू शकत अंडर आर्टिकल 20. तर सिग्नेचर, थंब इम्प्रेशन, आयडेंटिफिकेशन ॲक्च्युली हे कोऑपरेशनमध्ये येतं, तर हे अलाउड असतं, हे तुम्ही डिनाय नाही करू शकत. आणि सेकंड आहे, गिवन ओरल टेस्टमनी आयदर इन ऑर आउट कोर्ट. ओके, हे जरी तुम्ही दिलं तरी ते कन्सिडर केलं जात नाही. तर तुम्हाला अंडर आर्टिकल 20 थर्डमध्ये जे आहे ते सेल्फ इन्क्रिमिनेशनसाठी नो सेल्फ इन्क्रिमिनेशन आहे आर्टिकल 20 थर्डमध्ये. ते ओरल असो किंवा डॉक्युमेंटेड असो, तर ते कन्सिडर केलं जात नाही तुमच्या अगेन्स्ट एव्हिडन्स म्हणून. सो आपण एकदा चेक करूया आन्सर. फर्स्टचा आन्सर बी. सो ओनली सेकंड इज करेक्ट, की अंडर आर्टिकल 20मध्ये तुम्हाला ओरल टेस्टमनी द्यायला कोणी कंपेल नाही करू शकत. जरी तुम्ही रिटर्नमध्ये जरी दिलं किंवा ओरलमध्ये जरी दिलं तर ते कन्सिडर केलं जात नाही कोर्टमध्ये. पण काही ब्लड सॅम्पल, फिंगरप्रिंट्स वगैरे, व्हॉईस वगैरे, सिग्नेचर, स्पेसिमेन हे सगळं अलाऊ असतं, याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. अँड हे क्रिमिनल प्रोसिडिंग्सच्या वेळेस आहे, नॉट फॉर सिव्हिल प्रोसिडिंग्स. ओके, US मध्ये पण असं एक आहे मिरांडा वॉर्निंग म्हणून. आपण मूवीमध्ये वगैरे असतं, ऐकतो आपण ते युजली मूवी वगैरे असतील तर त्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. सो फर्स्टचा आन्सर आहे ओनली 2, की फक्त तुम्ही टेस्टमनी, ओरल टेस्टमनी जे आहे, ओरल असो रिटर्न असो, तुम्ही इन ऑर आउट ऑफ द कोर्ट हे तुम्हाला कंपेल नाही करू शकत कोणी. पण सिग्नेचर, थंब इम्प्रेशन वगैरे, ब्लड सॅम्पल वगैरे असं हे सगळ्यासाठी डिनाय नाही करू शकत तुम्ही. सेकंड जे आहे, सेकंड क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द रिट ऑफ मॅन्डामस इज अवेलेबल नॉट ओनली अगेन्स्ट ज्युडिशियल ऑथॉरिटीज बट ऑल्सो अगेन्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज. द रिट ऑफ प्रोहिबिशन इज यूज्ड ओनली अगेन्स्ट ज्युडिशियल और क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीज. मॅन्डामस, रिट ऑफ मॅन्डामस म्हणजे परमादेश बोलतात त्याला बहुतेक मराठीमध्ये. हे पब्लिक ड्युटी कोणी परफॉर्म करत नसेल व्यवस्थित, तर त्याला ॲक्शन घेण्यासाठी, ॲक्टिव्ह करण्यासाठी मॅन्डामस रिट इश्यू करू शकतं सुप्रीम कोर्ट. सो मॅन्डामस म्हणजे वी कमांड, हे ॲक्च्युली लॅटिन वर्ड्स आहेत मॅन्डामस. आणि सेकंड जे आहे प्रोहिबिशन, ओनली अगेन्स्ट ज्युडिशियल अँड क्वासी ज्युडिशियल. करेक्ट आहे. प्रोहिबिशन आलं, सर्शिओरारी आलं, हे लोअर ज्युडिशियरीसाठी असतं, ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीजसाठी असतं. करेक्ट आहे, दोन्ही करेक्ट. सी, सेकंडचा आन्सर बघू आपण. सी. 1 and 2 both are correct.
इथे प्रोहिबिशन म्हणजे टू फॉरबिड, म्हणजे जर काही प्रोसिडिंग चालू असेल तर त्याला स्टॉप करायला सांगतं. म्हणजे जे पण प्रोसिडिंग्स चालू आहेत लोअर कोर्टमध्ये आणि जे की त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत नाही किंवा नॅचरल जस्टिस फॉलो होत नाही किंवा एनिथिंग रॉंग काही प्रोसिडिंगमध्ये वाटलं तर हायर कोर्ट त्यांना स्टॉप करायला सांगतो प्रोसिडिंग्स. त्याला हे आपण मॅन्डामस कसं ॲक्टिव्हिटी टाईप वाटलं ॲक्टिव्ह, तसं हे प्रोहिबिशन म्हणजे तुम्ही प्रोहिबिट करताय, स्टॉप करताय, तो इनॲक्टिव्हिटी असं पण आपण मेन्शन करू शकतो. आणि हे जे पब्लिक ड्युटी आहे मॅन्डामस, जे पब्लिक ड्युटी कोणी परफॉर्म करत नसेल, यामध्ये प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स नाही येणार किंवा ज्या सर्विसेस आहेत जे तुम्ही असं डिस्क्रेशनरी सर्विस आहे. आणि इवन प्रेसिडेंट आणि गव्हर्नर जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट पण तुम्ही हे इश्यू नाही करू शकत. आणि आणखीन एक आहे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, यांना तुम्ही मॅन्डामस इश्यू नाही करू शकत. ओके, आपण नेक्स्ट बघू थर्ड क्वेश्चन. थर्ड आहे, देर इज नो प्रोविजन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर रिझर्वेशन इन द मॅटर ऑफ प्रमोशन. नो प्रोविजन बोललेलं आहे त्यांनी प्रमोशनमध्ये रिझर्वेशनसाठी इन द सर्व्हिसेस अंडर द स्टेट इन फेवर ऑफ द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब. ओके, नो कसं आहे. सेकंड आहे, ॲज पर प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर गेटिंग रिझर्वेशन फॉर अपॉइंटमेंट्स अँड पोस्ट अंडर द स्टेट, अ क्लास मस्ट बी backward and should not be adequately represented in the services under the state. सो बॅकवर्ड असलं पाहिजे क्लास. आणि सर्व्हिसेस ज्या पण आहेत स्टेटच्या त्यामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन ॲडिक्वेट नंबरमध्ये ते लोक नाही आहेत, तर ते रिझर्वेशनसाठी कन्सिडर केलं जातं त्यांना. सो सेकंड तर करेक्ट आहे. आपण चेक करू आन्सर, थर्डचा आन्सर. थर्डचा आन्सर बी. थर्डचा आन्सर आहे बी, सेकंड. ओके, ओनली सेकंड करेक्टच विचारलेलं आपल्याला. सेकंड इथे नो प्रोव्हिजन नाही असायला हवं आहे, कारण आय थिंक 77 अमेंडमेंट जे झालं होतं त्यामध्ये प्रमोशनसाठी SC आणि ST यांना रिझर्वेशन मिळालेलं होतं. त्यानंतर 81मध्ये जे समजा भरले नाहीत, जरी त्यांना दिलेलं आहे रिझर्वेशन, स्टील त्यांच्या पोस्ट रिकाम्या असतील काही, तर ते नेक्स्ट इयर तुम्ही तसंच बॅकलॉग वॅकन्सीज पुढे हे करू शकता, भरू शकता. पण त्यासाठी सीलिंग आलं होतं, 50% सीलिंग आहे, याच्यापेक्षा एक्सीड नाही झालं पाहिजे. ते 81st अमेंडमेंटमध्ये केलं होतं 2000मध्ये. आणि मग त्यानंतर पुन्हा मग प्रमोशनसाठी वापस एक 2001मध्ये अमेंडमेंट झालं होतं. तेव्हा त्यांनी कन्सिक्वेन्शियल सिनॅरिटीनुसार प्रमोशन होणार असं हे केलं होतं. आणि ते रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट 1995पासूनच होतं ते, जरी ते 2001मध्ये आलं. तर 85th अमेंडमेंट आहे ते. फर्स्ट होतं 77 अमेंडमेंट रिझर्वेशन प्रमोशन्समध्ये, त्यानंतर 81मध्ये 50% सीलिंग, आणि 85th अमेंडमेंटमध्ये कन्सिक्वेन्शियल सिनॅरिटी हे फॉलो करणार प्रमोशनसाठी. अँड तमिळनाडूमध्ये 69% आहे, हे 59%पेक्षा पण खूप पुढे आहे. तर ते कसं काय आहे, जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता खाली. नेक्स्ट आहे फोर्थ. आय थिंक क्वेश्चन दिसत नाही आहे. ओके, फोर्थ, a constitutional amendment inserting a regulation in the 9th schedule can be challenged on the ground of violation of basic structure of the constitution. And second आहे, any legislation enacted by the parliament cannot be successfully challenged for affecting the basic structure of the constitution. बेसिक स्ट्रक्चर. ओके, हे 9th शेड्यूलमध्ये जे पण तुम्ही लेजिस्लेशन काही टाकणार तर ते चॅलेंज नाही करू शकत तुम्ही ऑन द ग्राउंड ऑफ व्हायलेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे ॲक्च्युली आहे
की 9th शेड्यूलमध्ये जे टाकलेले आहेत तर त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू नसणार आहे, यासाठीच बनवलं होतं 9th शेड्यूल. तो 1951मध्ये आय थिंक पंडित नेहरूंनी टाकलेलं शेड्यूल होतं ते. आणि सेकंड जे बोलते की एनी लेजिस्लेशन, तर हे रॉंग आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनला अफेक्ट जर करत असेल तर ते आपण चॅलेंज करू शकतो. सो फर्स्ट आहे की नाही आपण चेक करूयात. इथे जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स ओके, फोर्थचा आन्सर आहे ए. ओनली वन इज करेक्ट. ओके, सो हे 9th शेड्यूलमध्ये जे टाकले ते आपण चॅलेंज नाही करू शकत असं बोलत आहेत. आणि सेकंडचं तर ऑब्व्हियसली रॉंगच आहे. पण हे जे 9th शेड्यूलचं जे आहे ते आय थिंक आय.आर. कोहिलू केसनंतर ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टराईनमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू कन्सिडर केलेला आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू पार्ट आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टराईनचं. सो आफ्टर 2007 जर तुमचं 9th शेड्यूलमध्ये काय टाकलेलं असेल तर तो ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो, पण 2007च्या आधीचं नाही. आफ्टर 2007 नाऊ ते अलाउड आहे आत्ता. आता फिफ्थ, नॉट करेक्टली मॅच्ड. हे जे पेयर्स आहेत त्यातले जे करेक्टली मॅच नाही आहेत तो सांगायचं आपल्याला. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड्स द फ्रीडम ऑफ प्रेस. हां, हे ॲक्च्युली इम्प्लिसाईट मिनिंग आहे. एक्झॅक्टली आपण प्रेस असं एक्सप्रेस नाही केलं, लिहिलेलं नाही आहे, तरीही फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये इम्प्लिसाईट मिनिंगमध्ये ते प्रेसला फ्रीडम ऑफ प्रेस कन्सिडर होतं अंडर आर्टिकल 19 फर्स्टमध्ये. आणि फ्रीडम ऑफ कन्सायन्समध्ये तुम्ही म्हणजे कुठलेही बिलीफ फॉलो करू शकता, रिलिजन अँड मोरॅलिटी. तर याच्यामध्ये जे किरपान आहे शीख लोकांचं ते कन्सिडर होतं, याच्यामध्ये येतं. त्यानंतर आहे राईट ऑफ पर्सनल लिबर्टी. पर्सनल लिबर्टीमध्ये इन्क्लूड द राईट टू कॅरी ऑन एनी ट्रेड ऑर बिझनेस. नाही, हे अंडर आर्टिकल 19मध्ये येतं, फ्रीडममध्ये येतं. एक मिनिट आपण चेक करू. आन्सर सीच असेल. फिफ्थचा आन्सर सी आहे. हे रॉंग आहे. हे फ्रीडममध्ये येतं अंडर आर्टिकल 19. आणि हे राईट टू इक्वॅलिटी includes the principle of natural justice. Next question is 6. Consider the following statements. All the fundamental rights are available against the arbitrary action of state. Correct. Some of the fundamental rights are also available against the action of private individuals. ओके, जे फंडामेंटल राईट्स आपल्याला मिळालेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते कोणाच्या अगेन्स्ट आहेत? स्टेटच्या अगेन्स्टही आहेत. आणि सम ऑफ फंडामेंटल राईट्स काही प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सच्या अगेन्स्ट पण आहेत. त्याचे आन्सर आपण चेक करू. 6चा आन्सर आहे सी, बोथ. दोन्ही करेक्ट आहेत. सगळे आपल्या स्टेटच्या अगेन्स्ट आहेत आणि सम ऑफ देम आर अवेलेबल अगेन्स्ट द प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो. 7th, which of the following are envisaged by the right against exploitation? Right against exploitation in the Constitution of India. एक्सप्लॉयटेशनमध्ये काय येतं? प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्स अँड फोर्स लेबर हे आहे. ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी नाही आहेत. प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज हे नाही आहेत. हे 29मध्ये येईल, हे 17मध्ये येईल. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज अँड माइन्स. ओके, हे आहे करेक्ट, हे पण करेक्ट आहे. सो याचे आन्सर आपण चेक करू. 7thचा आन्सर डी. सो फर्स्ट अँड फोर्थ, ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्स, फोर्स लेबर आहे आणि एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज अँड माइन्स, दोन करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट 7th क्वेश्चन आहे, सॉरी 8th. विच ऑफ द फॉलोइंग रेट्स is related to the correctional directions to subordinate court. Again, subordinate court आलं की सर्शिओररी आणि प्रोहिबिशन येतं. सो सर्शिओररीच असणार आहे याचा आन्सर. आपण चेक करू. 8th
इट्स आन्सर आहे डी, करेक्ट. सो डी सर्शिओरारी. यामध्ये सर्शिओरारी म्हणजे सर्शिओरारी आफ्टर डिसिजन, लोअर कोर्टचं डिसिजन झाल्यानंतर मग सर्शिओरारी रिट असतं. मग त्यांचं जे डिसिजन आहे ते क्वॅश करू शकता हायर कोर्ट, आणि जे प्रोहिबिशन आहे ते प्रोसिडिंग्स चालू असतानाचं रेट आहे. नेक्स्ट 9th. ॲज फार ॲज द आर्म फोर्सेस आर कन्सर्न, द फंडामेंटल राईट्स ग्रांटेड अंडर आर्टिकल 14 and 19 ऑफ कॉन्स्टिट्यूशन आर. जे पण राईट्स आहेत आपल्याला, इक्वॅलिटी बिफोर लॉ वगैरे आर्टिकल 14, आणि जे फ्रीडम्स आहेत अंडर आर्टिकल 19, तर हे आर्म फोर्सेससाठी जर आपल्याला द्यायचे आहेत तर ते त्यांना ॲक्च्युली हे सगळे जसे तसे लागू नाही करत. तर हे आर्म फोर्सेससाठी इट्स नॉट अवेलेबल ॲट ऑल. नाही, असं कसं अवेलेबल टू द आर्म फोर्सेस बट नॉट टू अदर फोर्सेस. अवेलेबल ओनली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ. चीफ. अवेलेबल ओनली अकॉर्डिंग टू लॉ मेड बाय द पार्लिमेंट. ओके, लास्ट वन करेक्ट असणार आहे. 9th चेक करू आपण. डी. पार्लिमेंट जे लॉ बनवेल त्याच्या थ्रू त्यांना ते राईट्स अवेलेबल असतील, ते लॉमध्ये जे मेन्शन केलेत तसे. आणि लास्ट पण आहे. सो याचे राईट्स आहे पार्लिमेंटकडे थ्रू लॉ बनवून मग ते त्यांचे राईट्स डिसाईड करणार. सो इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन द पॉवर टू इश्यू अ रिट ऑफ हेबियस कॉर्पस इज वेस्टेड ओनली इन. सो हेबियस कॉर्पस रिट कोण इश्यू करू शकतं असं विचारलेलं आहे. हे बंदी प्रत्यक्षीकरण असं काहीतरी आहे. हे मराठी वर्ड्स इतके व्यवस्थित माहीत नाही. ओके. सो हेबियस कॉर्पस म्हणजे टू हॅव अ बॉडी. सो तुम्हाला जर कोणी अटक केला असेल, मतलब कोणी विनाकारण पकडून ठेवलं असेल, तर हे ॲक्च्युली प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सच्या अगेन्स्ट पण आहे बरं का. सो हेबियस कॉर्पस जर इश्यू केलं तर तुम्हाला तिथे प्रेझेंट करावं लागतं त्या व्यक्तीला. सो ते हे रिट कोण इश्यू करू शकतं? सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट्स, सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. द आन्सर इज डी. चेक करू आपण. त्यांचं आन्सर आहे डी. सो दोन्हीही कोर्ट्स करू शकतं. सुप्रीम कोर्ट पण आहे आणि हाय कोर्ट पण आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टला अंडर आर्टिकल 32 जे रेट्स दिलेले आहेत, आणि हायकोर्टचं याच्यामध्ये 32 अँड प्लस 226च्या अंडर ही फंडामेंटल राईट्स प्लस अजून दुसरेही गोष्टी तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता 226मध्ये. सो फर्स्ट तर तुम्ही हायकोर्टला अप्रोच करा. जर डिरेक्टली सुप्रीम कोर्टला अप्रोच केलं तर तिथे रिझन द्यावं लागतं तुम्हाला हायकोर्टला अप्रोच का नाही केलं ते. सो दिस इज द लास्ट वन. याचा आन्सर आहे डी. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, बोथ ऑफ देम हॅव द राईट्स फॉर हेबियस कॉर्पस. दोन्हीही कोर्ट्सना पॉवर आहे टू इश्यू द रिट ऑफ हेबियस कॉर्पस. So this is the last one question. Thank you.